हाय गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग। तर काल मला भेटले हे मका, हे खूप कवळं आहे, तर मी इथे घेतलं आहे कांदा टोमॅटो आणि आज मी बनवते भेंडी। तुम्ही बघू शकता मी भेंडी मस्त भाजायला घेतलेली आहे। थोडीशी भेंडी भाजून झालेली अजून आहे भाजायची। तर चला आपण मका तयार करायला घेऊया। त्याआधी आपण मका धुवून घेऊया, थोड्याशा पाण्यामध्ये मस्त ह्याला आपण धुवून घेऊया। तर चला सुरू करूया। ह्यामध्ये मी ओतलं आहे तेल। भेंडीकडे पण हळूहळू लक्ष दिले पाहिजे, नाहीतर भेंडी खाली चिटकून बसेल। इकडे आहे रुद्र, हाय। तर चला आपण मका घेऊया करायला। तर इथे तेल मस्त असं तापलेलं आहे, आपण ह्यात सोडूया मका। कॉर्न पण ओला असल्यामुळे भरपूर ह्याचा आवाज येतो। तर अशा प्रकारे आपण मका भाजून घेऊया। मका मस्त असा भाजून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता इकडे भेंडी पण भाजत चाललेली आहे। चला आपण ह्यात ॲड करूया मीठ। चटणी पण टाकतात यामध्ये, मी पण टाकली असती पण रुद्र खाणार नाही, रुद्रासाठी मी फक्त मीठच ॲड करते। तुम्ही बघू शकता भेंडी आपली मस्त भाजलेली आहे, तर तिला आपण काढून घेऊया। आणि मका पण इकडे आपला मस्त भाजलेला आहे, तर ह्याला पण आपण काढूया। मस्त दाणे फुगलेले आहेत। मी तुम्हाला साध्या भेंडीची रेसिपी दाखवलेली, तर आता मी तुम्हाला सांगते कांदा टोमॅटो घालून भेंडी कशी करायची। तर चला, तेल तापत ठेवलेलं आहे, ह्यात मी सोडलं आहे लसूण, मिरची टाकत नाही कारण रुद्र तिखट खात नाही, तुम्ही मिरची टाकू शकता, असं काही नाही। तर आता सोडते मी ह्यात कांदा। कांदा मस्त भाजेपर्यंत आपण रुद्रला खाऊ देऊया। रुद्र धर, खा, मला सांग कसं झालंय। छान, ओके, खावा। इथे तुम्ही बघू शकता कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे, लसूण पण मस्त भाजलेला आहे, ब्राउनिश झालेला आहे। तर आपण आता ॲड करूया ह्यात टोमॅटो। मी घेतले लाल मिरची दिसण्यासाठी, पण टोमॅटो असल्यामुळे ती दिसणार नाही, पण तरी आपण शोधूया। एकच मिरची बारीक घेऊ। तर यात आपण टाकूया हळद। हळद टाकून झालं की आपण टाकूया ह्यात मीठ। आपण आता ॲड करूया ह्यात भेंडी। बघू शकता भेंडीची मस्त अशी रंगत कलरफुल झालेली आहे माझी भेंडी। तर आता आपण ॲड करूया यामध्ये शेंगदाण्याचा कूट। रुद्राच्या पप्पांना ह्या सुक्या भाज्यांमध्ये, हिरव्या पालेभाज्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप आवडतो। रुद्राला पण ही भाजी खूप आवडते भेंडीची।